तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी जसं तुम्हाला म्हटलं की प्रत्येक जो ग्रह आहे आपल्या पूर्व परीक्षेच्या संदर्भामध्ये, तो प्रत्येक ग्रह आपण प्रत्येक घरामध्ये मांडून त्या ग्रहाची स्थिती काय आहे, त्या ग्रहाची व्याधी काय आहे आणि त्याचं निवारण कसं करायचं हे पाहणार असं म्हटलं होतं. तर बघा आपण एक एक ग्रह घेतोय. पहिला ग्रह आहे इतिहास. आता या इतिहासाचा जो प्रिस्क्राईब्ड सिलेबस आहे, जो आपल्याला नेमून दिलेला अभ्यासक्रम, त्याच्यामध्ये आहे बघा भारताचा इतिहास, भारत. त्यानंतर आहे स्वातंत्र्य चळवळ, म्हणजे भारताची स्वातंत्र्य चळवळ होती, परंतु स्वातंत्र्य चळवळ आपण स्वतंत्ररित्या अभ्यासतो, स्वातंत्र्य चळवळ. आणि तिसऱ्या गोष्ट आहे याच्यामध्ये इन्क्लूड केलेली सिलेबसमध्ये, महाराष्ट्र इतिहास. आता सर्वप्रथम जाणून घ्या की इतिहासाची सुरुवात केव्हापासून होते. म्हणजे इतिहासाचा आधीचा जो कालखंड आहे तो अश्मयुगीन कालखंड मानला जातो. परत इतिहासाचे अश्मयुगीन कालखंडाचे परत 3 भाग होतात: पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग. मग लिखाणाचा शोध लागल्यानंतर इतिहासाची सुरुवात होते. मग त्याच्या आधीचा एक काळ होता की जिथं लिखाण केलं जात होतं, परंतु ते लिखाण उलगडलं नाही, त्याचा उलगडा झालेला नाही, म्हणून तो इतिहास न मानता आधी इतिहास मानला जातो, म्हणजेच प्रोटो हिस्ट्री. उदाहरण द्यायचं झालं तर सिंधू नदी संस्कृती, ज्याला घग्गर हकरा संस्कृती असंही म्हटलं गेलेलं आहे आता. तर बघा, तर आपण मग पाहतो की इतिहास पूर्व कालखंड. बघा मी जसं सांगितलं की 3 कालखंड आहेत: पुराश्म कालखंड, मध्याश्म आणि नवाश्म कालखंड. आणि त्याच्यानंतरचा काळ आहे तो चाल्कुलिथिक पिरियड. याच्यावरती MPSCने पूर्व परीक्षेला एखादा प्रश्न विचारला तर विचारलेला आहे, जसं की मिझोलिथिक साइट्स कुठल्या आहेत, किंवा निओलिथिक साइट्स कुठल्या आहेत, किंवा चाल्कोलिथिक म्हणजे जिथं कॉपरचा वापर केला जात होता, तर अशा साइट्स कुठल्या आहेत. तर मग याच्यावरती प्रश्न एखादा दुसरा विचारलेला आहे MPSCने. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, बानस, कायथा वगैरे ह्या साईट कुठे आहेत, म्हणजे राजस्थानमध्ये कोणती बागोर साईट आहे, किंवा महाराष्ट्राच्या बद्दलही एक जोरवे संस्कृती होती. बघा महाराष्ट्र इथं आहे आता आपला, तर इथं जोरवे संस्कृती होती. स्पेशली आता अहिल्यानगर जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये दायमाबाद हे गाव होतं, जोरवे गाव होतं, प्रकाशे गाव होतं. तर याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे इतिहास पूर्व कालखंडावर 1 किंवा 2 प्रश्न कन्सिडर करून चालू शकता तुम्ही. बरं, मग हा इतिहास पूर्व कालखंड पाहिल्यानंतर आपल्याला इतिहासाकडे वळतो आपण. मग इतिहासाचं सांगितलं मी तुम्हाला, भारताचा इतिहास दिलेला आहे. मग भारताचा इतिहासाचं परत विभाजन केलेलं आहे 3 कालखंडामध्ये. ते असं आहे बघा: प्राचीन, दुसरं मध्ययुगीन, आणि तिसरं आहे आधुनिक. आता आपण हे एक टाइमलाईनमध्ये मांडून बघूया. जे विभाजन सांगितलं मी इतिहास कालखंडाचं, ते प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. तर एक टाइमलाईनमध्ये मांडल्यानंतर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की आपण इतिहासामध्ये एकंदरीतरित्या काय शिकत असतो. तर आता प्राचीन इतिहासामध्ये बघा, मी जसं सांगितलं की तुम्हाला लिखाणाचा शोध लागला होता, परंतु त्याचं वाचन आजही झालेलं नाही, त्याचा उलगडा आजही झालेला नाही. सिंधू नदी संस्कृतीचं उदाहरण आहे. तर मग सिंधू नदी संस्कृती एक समजून घ्या. संस्कृती म्हणजे काय? संस्कृती म्हणजे काही टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट झालेली असते, तंत्रज्ञानामध्ये काही प्रगती झालेली असते, विशिष्ट प्रकारची भांडी असतात किंवा विशिष्ट प्रकारच्या जगण्याची पद्धती असते, त्याला संस्कृती म्हटलेलं आहे. तर मग म्हणजे सिंधू नदीच्या आधी मानव राहत नव्हते का भारतामध्ये? तर राहत होते, परंतु ही जी संस्कृती होती ही शहरी संस्कृती होती. आणि या संस्कृतीचा जो कालखंड होता तो होता बघा 3300 BC टू 1900 BC. आणि त्याच्यातलाही पीक कालखंड जर म्हणला तर 2700 BC पासून 1900 BC पर्यंतचा कालखंड होता. म्हणजे त्याच्याही वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, हे डिटेलमध्ये आपण पाहूच. तर हा कालखंड इथून इतिहासाची सुरुवात मानली जाते, परंतु याला इतिहास न मानता आधी इतिहास मानलेला आहे. जेव्हा या लिपीचा उलगडा होईल मग त्याला इतिहासामध्ये कन्सिडर केलं जाईल. तर सिंधू नदी संस्कृती हाही MPSCचा आवडता टॉपिक आहे. याच्यावरती एखादा दुसरा प्रश्न विचारलेलाच आहे MPSCने नेहमी. उदाहरण द्यायचं झालं तर सिंधू नदी संस्कृतीमध्ये घोडा अवेलेबल होता का, उपलब्ध होता का त्यावेळेला, याच्याबद्दल प्रश्न विचारला होता. आता तुम्ही मोहेंजोदडो पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल त्याच्यावरनं. म्हणजे त्याच्यामध्ये एक मार्केट दाखवलं आहे, तिकडे पर्शियामधून म्हणजेच मेसोपोटामियामधून, इराकमधून घोडा वगैरे आला असं दाखवलं आहे. मग ते आयडिया येऊन जाईल. त्यासोबतच कुठल्या प्रकारचे दगड किंवा कुठल्या प्रकारची माती वापरली जायची वेगवेगळी खेळणी बनवण्यासाठी, स्टियाटाईट नावाचे जो दगड होता तो वापरला जायचा, याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. त्यासोबतच सिंधू नदी संस्कृतीच्या बाबतीमध्ये ज्या वेगवेगळ्या साईट्स आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी ही संस्कृती उदयास आलेली होती किंवा भरभराटीस आलेली होती, तर मग त्या कोणी शोधल्या त्या साईट्स, याच्याबद्दलही प्रश्न विचारला. बघून घ्या की सिंधू नदी संस्कृती आजचा गुजरात, राजस्थान, पाकिस्तान, अफगाणिस्तानचा काही पार्ट, आणि इकडं आपल्याकडे पंजाब आणि वेस्टर्न UP म्हणजेच पश्चिम उत्तर प्रदेश, हा भाग जो होता तो सिंधू नदी संस्कृतीचा होता. मग ते कोणी शोधल्या? हरप्पाची साईट कोणी शोधली? मोहनजोदडोची साईट कोणी शोधली?
दयाराम साहनी असतील किंवा राखलदास बॅनर्जी असतील, रघुनाथ राव असतील, असे जे इतिहासकार आहेत ज्यांनी इथं काम केलेलं आहे या क्षेत्रामध्ये, त्यांच्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. मग अशा पद्धतीने आपला एखाद दुसरा प्रश्न याच्यावरती येऊ शकतो. या संस्कृतीचा विशेष महत्त्व म्हणजे ही संस्कृती ही एक शहरी संस्कृती होती आणि टाउन प्लॅनिंग म्हणजे शहरी नियोजन केलेलं होतं या संस्कृतीमध्ये. म्हणजे सांडपाण्याचा निचरा किंवा बाकीचं म्हणजे मॉडर्न टॉयलेट्स सारखी सुविधा तिथं अवेलेबल होत्या. अशा पद्धतीचं संस्कृती म्हणता येईल आपल्याला. बरं, सिंधू नदी संस्कृतीच्या नंतरचा जो कालखंड आहे ज्याच्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात तो आहे बघा वैदिक कालखंड. वैदिक कालखंड हा MPSCचा परत आवडता टॉपिक आहे. बघा वैदिक कालखंडाचे 2 कालखंड होतात परत त्याचे उपकालखंड. अर्ली वैदिक पिरियड आणि लॅटर वैदिक पिरियड. आता अर्ली वैदिक म्हणजेच आधीचा वैदिक कालखंड आणि हा नंतरचा वैदिक कालखंड. ओव्हरऑल वैदिक कालखंडाचं जर टाइमलाईन बघितलं तुम्हाला तर ते आहे बघा 1500 BC पासून 600 BC पर्यंत. आणि अर्ली वैदिकचा कालखंड आहे बघा 1500 BC पासून 1000 BC पर्यंत. आणि लॅटर वैदिकचा आहे 1000 BC पासून 600 BC पर्यंत. कारण हे 2 याचेच सब डिव्हिजन आहेत, मग तुम्हाला ते लक्षात येईल. तर मग वैदिक कालखंडावरही प्रश्न विचारलेले आहेत. मग त्या काळातलं समाज जीवन कशा पद्धतीचं होतं, तिथलं राजकीय जीवन कशा पद्धतीचं होतं. इव्हन स्त्रिया वैदिक कालखंडामध्ये कुठकुठल्या स्त्रियांचं मेन्शन केलेलं आहे, त्यांचं नाव वगैरे. स्पेशली वैदिक लिटरेचर जे होतं, मग ते ऋग्वेद असेल, अथर्ववेद असेल, सामवेद असेल, यजुर्वेद असेल, याच्यामध्ये कुठल्या स्त्रियांचे नाव होते, जसं की अपाला, अश्वघोषा यांचे नाव याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. त्यासोबतच वैदिक कालखंडामध्ये एक विनिमयाचं माध्यम म्हणून ट्रान्झॅक्शन करण्यासाठी जे गोष्टी वापरल्या जायच्या म्हणजे नाणेच थोडक्यात, पण ते नाणे नाही म्हणता येणार, तर त्याला काय म्हटलं गेलं होतं, म्हणजे कृष्णाळा किंवा शर्पणखा वगैरे असे नाव होते, त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्यासोबतच वेगवेगळे यज्ञ केले जायचे बघा त्यावेळेस. म्हणजे दशराधने युद्ध झालं होतं. मग ते दशराधने युद्ध कोणाकोणामध्ये झालं होतं याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. किंवा लेटर वैदिकमध्ये जे वेगवेगळे यज्ञ निर्माण झाले, म्हणजे त्याच्यामध्ये अश्वमेध यज्ञ असेल, वाजपेयी यज्ञ असेल, हे अशा याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. वैदिक लिटरेचर कुठलं तर मी जसं तुम्हाला सांगितलं 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. त्याच्यानंतर ब्राह्मण आहेत, उपनिषद आहेत, त्याच्यानंतर अरण्यकज आहेत, त्याच्यानंतर पुराण आहेत, धर्मशास्त्र आहे. तर या सर्व गोष्टीवरती एखाद दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, असे विचारलेले आहेत. त्यामुळे आपल्याला हाही पिरियड व्यवस्थित करावा लागेल. त्यानंतरचा महत्त्वाचा टॉपिक येतो बघा महाजनपदे. जसं मी तुम्हाला सांगितलं सिंधू नदी संस्कृती पश्चिम भागामध्ये होते, म्हणजेच पंजाब, हरियाणावर काश्मीरपर्यंत, इकडं राजस्थान, गुजरात आणि आताचं पाकिस्तान आणि काही अफगाणिस्तानचं पार्ट. तसं महाजनपदे जी होती त्याचं जे टेरिटोरियल एरिया आहे, क्षेत्र आहे, ते अशा पद्धतीचं होतं बघा. म्हणजे कसं आताचं हे इथं गांधार, कंबोज. तर समजून घ्या महाजनपद म्हणजे काय. महाजनपद म्हणजे एक राजकीय व्यवस्था अस्तित्वात आली होती आणि त्याच्यासाठी बरेचशी कारणं देता येतील. मग लोखंडाचा लागलेला शोध असेल, त्यामुळे साम्राज्य किंवा राज्य उभारणीसाठी मदत होत होती, किंवा शेतीच्या विस्तारासाठी पण मदत होत होती. मग अशा पद्धतीचे एक 16 महाजनपदे होती बघा. 16 महाजनपदावरती प्रत्येक वर्षी एखाद दुसरा प्रश्न विचारला जातो. मग कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात महाजनपदावरती, तर कुठकुठली महाजनपदं होती, त्यांचं पूर्वेपासून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम विचारला जाऊ शकतो. त्यासोबतच प्रत्येक महाजनपदाची जी राजधानी होती, मग त्या राजधानीबद्दल कोणती राजधानी होती, त्याच्या जोड्या लावा वगैरे हे पण विचारलेले आहेत प्रश्न, ते पण व्यवस्थित करावं लागेल. त्याच्याही पुढे जाऊन एखाद्या महाजनपदामधून एखादी नदी जात असेल तर त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत, तेही व्यवस्थित करायचं आहे. महाजनपदामध्येच मॅट्रिमोनियल अलायन्सेस म्हणजेच वैवाहिक संबंध प्रस्थापित होत होते वेगवेगळ्या राज्यांमध्ये, रॉयल फॅमिलीजमध्ये. त्याच्याबद्दल प्रश्न म्हणजे ॲक्विजिशन ज्याला म्हणतो आपण, मर्जर, एखादं राज्य दुसऱ्या राज्याला कोऑर्डिनेट करतं किंवा एखादं राज्य दुसऱ्यामध्ये समाविष्ट केलं जातं, याच्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपला हा टॉपिक महत्त्वाचा आहे. प्रत्येक वर्षी प्रश्न विचारलेले आहेत, तो व्यवस्थित करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी जसं सांगितलं तुम्हाला 16 महाजनपदं होती, याच्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले आहेत. याचा कालखंडही आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. हा 600 BC पासून 400 BC पर्यंतचा होता, कारण त्यानंतर मगध साम्राज्याचा उदय झाला होता बघा. मगध हे एक महाजनपदच होतं.
बघा, मगध साम्राज्याचा उदय. आता मगध साम्राज्य जे होतं हे एक छोटं राज्यच होतं, परंतु त्या राज्याचा एक मोठा विस्तार झाला. बाकीच्या महाजनपदांना त्यांनी स्वतःमध्ये सामावून घेतलं आणि मगध साम्राज्य उभारलं. मग मगध साम्राज्य वेगवेगळ्या राजघराण्यांनी सत्ता केली. तर याच्यामध्ये मग कुठकुठली घराणी होती, तर हरियंक घराणं होतं, शिशुनाग घराणं होतं, नंदा घराणं होतं. त्याच्या पुढे जाऊन मौर्य साम्राज्य, मी जसं सांगितलं तुम्हाला, तर मौर्य घराणं आलं होतं. हाच तो कालखंड आहे बघा. मगध साम्राज्यामध्ये नंद घराणं होतं. त्यावेळेला अलेक्झांडर द ग्रेट 323 BC. किती? 323, नंबर विसरू नका. तर या वर्षामध्ये अलेक्झांडर द ग्रेट म्हणजेच जो मॅसिडोनियाचा राजा होता, त्यांनी तिथून, राजा म्हणण्यापेक्षा हा एक तरुणच होता, म्हणजे त्यांनी जग जिंकण्याच्या उद्देशाने निघालेला तरुण, तो म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट. त्यांनी भारतापर्यंत आक्रमण केलं. मॅसिडोनिया म्हणजे आजचा ग्रीसचा पार्ट, तिथपासून भारतापर्यंत हा जिंकत आलेला प्रदेश. मग तिथं राजा पोरससोबत लढाई झाली किंवा त्यानंतर त्यांना वापस जावं लागलं किंवा ते वापस गेले, त्यांची डिसिजन होती. तर हाच तो कालखंड आहे, हेच ते वर्ष आहे जिथं मौर्य साम्राज्याची स्थापना होते. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली, तर चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य यांनी केली. याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे एमपीएससीनी, जे म्हणजे उठाव करून तिथल्या नंदराजाला सिंहासनावरून पायउतार करणारी ही जोडीगोळी कोण होती, तर चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य. त्याच्या व्यतिरिक्त चाणक्य यांचं दुसरे नाव कुठले कुठले आहेत, म्हणजे पक्षीण स्वामी नाव आहे, कौटिल्य नाव आहे, विष्णुगुप्त नाव आहे, याच्यासारखे प्रश्न विचारले आहेत. म्हणजे महत्त्वाचे टॉपिक आहेत हे एन्शियंट हिस्ट्रीमधले, तर हे आपल्याला व्यवस्थित करावं लागेल. त्याच्या पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे बघा, म्हणजे सायथियन्स, पार्थियन्स, ग्रीक, म्हणजे शका, पहलवा, ग्रीक हे लोक आले होते. त्यांनी म्हणजे कोणकोणते बघा, सर्वप्रथम ग्रीक आले होते त्या कालखंडामध्ये. म्हणजे मौर्य साम्राज्य ज्या वेळेला खिळखिळा झालं 187 BCच्या आसपासचा कालखंड, म्हणजे 100 BC ते 100 AD पर्यंत ग्रीक, शक, पहलव, त्यानंतर वेस्टर्न सॅट्रप, हे पण ग्रीकच लोक होते, हे आले होते. आणि दक्षिणेमध्ये जर बघाल, म्हणजे मौर्य साम्राज्य अस्तास गेल्यानंतर दक्षिणेमध्ये म्हणजे हा महाराष्ट्राचा जो पार्ट आहे, स्पेशली प्रतिष्ठान म्हणजेच आजचं पैठण, ही जी राजधानी होती सातवाहनांची. असं म्हणतात की मौर्य साम्राज्याच्या राखेतून सातवाहन पुढे उदयास आले होते, परंतु दक्षिणेत हे साम्राज्य उदयास आलं होतं. मग सातवाहन या साम्राज्याबद्दल नेहमीच प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते, कारण हे अल्टिमेटली महाराष्ट्राशी रिलेटेड आहे, आंध्र प्रदेश, कर्नाटक या एरियाशी रिलेटेड आहे. तर मग सातवाहनावरती प्रश्न कसे विचारलेले आहेत, मग त्यांचं मॅट्रिलिनिएज असेल किंवा त्यांच्या कालखंडामध्ये काही स्थापत्य काम करण्यात आलेलं असेल, ज्याच्यामध्ये काही लेण्या असतील किंवा ज्याच्यामध्ये आणखी वेगवेगळे लिटरेचर साहित्य त्या काळामध्ये तयार झालं होतं. मग त्यावेळेचे जे राजे होते सातवाहनांच्या कालखंडामधले, मग ते गौतमीपुत्र सातकर्णी असतील, वशिष्ठपुत्र सातकर्णी असतील किंवा अजून काही राजे होते, किंवा त्यांच्यामध्ये काही कोणी बुक्स वगैरे लिहिलेले असतील, तर याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत नेहमीच. बरं, हा जो कालखंड आहे सातवाहन येण्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये रथी, महारथी हे होते राजे म्हणून, त्यांना हरवून पुढे सातवाहन पुढे आले होते. बरं, सातवाहनानंतर जो कालखंड आहे तो महत्त्वाचा कालखंड. मी जसं सांगितलं की हे ग्रीक, शक, पहलव यांच्यासोबतही संघर्ष करावा लागला होता सातवाहनांना. आणि पुढचा जो म्हणजे एक महत्त्वाचं राज्य किंवा टाईमलाईन ज्याला म्हणता येईल, त्याच्यामध्ये बघूया आपण गुप्ता कालखंड. हा एक महत्त्वाचा कालखंड समजला जातो, याच्यावरही प्रश्न विचारलेले आहेत प्रत्येक वर्षी एमपीएससीने. हा कालखंड आहे बघा 330 ते 550 AD. AD म्हणजे आफ्टर द डेथ ऑफ क्राइस्ट. तर हा गुप्ता कालखंड जे आहे ते 330 ते 350 AD पर्यंतचा कालखंड आहे. मग हे गुप्ता हे जे राज्य आहे, मग त्यांनी कुठं साम्राज्य उभा केलं, मग ते कुठले कुठले राजे होते त्या काळामध्ये, मग हे गुप्ता वेगळे आणि हे इकडचे चंद्रगुप्त मौर्य वेगळे, मौर्यवाले. इकडे पण एक चंद्रगुप्त आहेत, त्यानंतर समुद्रगुप्त आहेत, कुमारादित्य आहेत किंवा त्यांनाच महेंद्रगुप्त असं म्हटलेलं आहे. याच्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. मग त्यावेळेचे जे साहित्य निर्माण झालं त्या कालखंडामध्ये किंवा त्यावेळेची जे राज्यपद्धती होती, प्रशासन होतं, त्यासोबतच जे मी आता वेगवेगळ्या सम्राटांची नावं घेतली किंवा त्यांच्या कालखंडामध्ये जी नाणी वापरण्यात येत होती, गोल्ड कॉईन्स गुप्ता काळामध्ये जास्तीत जास्त इश्यू झाल्या होत्या. त्याच्या आधी कुशाण कालखंड आहे बघा, हे जे ग्रीक, शक, पहलव ह्याच्यासोबतच कुशाण कालखंड बघत असतो. बरं, हा गुप्ता कालखंड झाल्यानंतर
पुन्हा आणखी थोडा इन्स्टॅबिलिटी म्हणजे अशांततेचा कालखंड म्हणता येईल थोडासा, एक 100 वर्षाचा. त्याच्यामध्ये ही यशोधर्मन नावाचा राजा माळवामध्ये पुढे आला होता बघा. यशोधर्मन हे राजे असतील, किंवा नंतर पुष्यभूती घराणे आलं होतं, त्यांचा हर्षवर्धन हा राजा होता. आता हर्षवर्धन याच्यावरती प्रत्येक म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की हा 100 वर्षाचा एक अशांततेचा कालखंड होता. त्याच्यामध्ये बरेच काही आक्रमणं होत होती. त्या कालखंडामध्ये यशोवर्धन सारखे राजे समोर आलेत, यांचं नेतृत्व समोर आलं आणि त्यांनी ह्या शकांना पिटाळून लावण्याचं महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यासोबतच पुष्यभूती घराणं म्हणजे कुठं बघा, आताचं जे हरियाणा आहे ना, इथं पुष्यभूती घराणं आलं होतं. त्यांचा जो म्हणजे त्या राजघराण्याचा जो राजा होता, राजा हर्षवर्धन जे आहे त्यांनी लिहिलेलं साहित्य असेल, किंवा बुद्धिस्ट काउन्सिल असेल, किंवा दानधर्म केला असेल, याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे हर्षवर्धनांनी कुठले साहित्य लिहिलं होतं, त्याच्यामध्ये प्रियदर्शिका असेल, रत्नावली असेल, याच्याबद्दलही प्रश्न विचारलेला आहे. तर हा कालखंड आहे. एवढा कालखंड बघितल्यानंतर आपण आता मध्ययुगीन इतिहासाकडे वळत आहोत. तर आपण एकदा बोर्ड क्लिअर करूया. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता जसं आपण प्राचीन इतिहास बघितला आणि त्यासाठी जो आपल्याला कालावधी लागला आहे 15 ते 20 मिनिट लागले आहेत, आपल्याला 6 ते 7 विषय याच्यामध्ये कव्हर करायचे आहेत जनरल स्टडीजच्या पेपरचे, की एक्झॅक्टली मॅपिंग करायचं आपल्याला काय काय वाचायचं आहे रिव्हिजनमध्ये. त्यासोबतच कुठले कुठले महत्त्वाचे भाग आहेत ज्याच्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारलेले आहेत MPSCने. मग त्या पर्स्पेक्टिव्हने थोडं स्पीडअप करूया आपण. मध्ययुगीन भारताचा इतिहास जर बघायचं झालं तर बघा, 750 AD ते 1526 AD किंवा 1526 AD याच्यासाठी म्हटलं आपण की त्यावेळेला मुघलांचं आगमन झालं होतं. पण मुघलांच्या आगमनापेक्षा 1500 AD जर म्हटलं आपण तर ते अधिक संयुक्तिक ठरेल. कारण ना युरोपियन लोक जे होते ना, मग पोर्तुगीज असतील, डच असतील, फ्रेंच असतील, ब्रिटिश असतील, यांच्या आगमनानंतरचा कालखंड हा आधुनिक कालखंड समजला जातो. म्हणजे 750 AD पासून 1500 AD पर्यंत म्हणजे 750 वर्षाचा कालखंड हा मध्ययुगीन भारताचा इतिहास समजला जातो, मध्ययुगीन कालखंड समजला जातो. तर बघा आता ह्या 750 AD ते 1500 AD मध्ये कुठल्या कुठल्या घटना घडल्या. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट होती 750 AD ते 1000 AD या कालखंडामध्ये एक तिरंगी लढत झाली होती बघा. 3 मोठमोठी राज्य उदयास आली होती. इकडं दक्षिणेमध्ये जसं सांगितलं मी तुम्हाला, राष्ट्रकूट राज्य उदयास आलं होतं. इकडं गुज्जर प्रतिहार राज्य उदयास आलं होतं आणि बंगालमध्ये इकडं पाल राज्य उदयास आलं होतं. कुठले कुठले नाव देतोय आपण. राष्ट्रकूट, मान्यखेत म्हणजे माळखेड जे आहे ओरिजिनल हे लातूरचे होते असंही इतिहासकारांनी काही ठिकाणी म्हटलेलं आहे. दुसरा आहे गुज्जर प्रतिहार, म्हणजे आजचा जो राजस्थान आहे त्या भागात हे उदयास आलेले होते. आणि तिसरे होते पाल, हे होते बघा बंगालच्या हे पाल होते आजचा जो बंगाल आहे त्या राज्यामध्ये. बंगाल मग त्याच्यामध्ये बिहार आलं, उत्तर प्रदेश आलं, हे राज्य होते. आणि यांनी बौद्ध धर्माला चालना दिली होती. हे 250 वर्ष 750 AD पासून 1000 AD पर्यंत हे 3 राज्य जे होती ना, राष्ट्रकूट, गुज्जर प्रतिहार आणि पाल, हे आपापसामध्ये भांडत राहिली. तिन्ही सामर्थ्यशाली राज्य होती, परंतु यांनी जे आपलं सामर्थ्य होतं ते एकमेकांविरुद्ध लढण्यामध्ये वापरलं असं म्हणतात. आणखी एक गोष्ट बघा, मग आधुनिक इतिहासामध्ये सांगायचं राहिलं, दक्षिणेकडेही सातवाहना राज्य जे आलं होतं त्याच्या खाली स्पेशली तामिळनाडू, केरळमध्ये चोला, चेरा, पांड्या ही राज्य उदयास आली होती. आणि तिथं जे साहित्य जे होतं बघा, संगम साहित्य म्हणजे काय, राजघराण्याच्या आश्रयाखाली म्हणजेच राजघराण्याच्या पॅट्रोनेजच्या अंडर हे वेगवेगळे साहित्यिक असतील, कवी असतील, लेखक असतील, हे एकत्र यायचे त्या कालखंडामध्ये आणि हे साहित्य रचायचे. त्याला संगम लिटरेचर किंवा संगम साहित्य म्हटलेलं आहे. UPSC मध्येही बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे, MPSCच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचं आहे. मग संगम साहित्य जे होतं त्याच्यावरून त्या कालखंडाची तिथल्या राज्यांची माहिती मिळते. तर तिथली जी 3 मुख्य राज्य होती ती होती चोला, चेरा, पांड्या. त्याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि यातलं जे चोला राज्य होतं किंवा ज्याला चोळ राज्य म्हटलं जातं ते पुढे जाऊन चोल साम्राज्य बनतं. म्हणजे 1000 ते 1100च्या दरम्यानचा जो कालखंड होता ते खूप मोठं राज्य म्हणून उदयास आलं होतं. बरं, हे 250 वर्षाचा कालखंड बघितला आपण. तसंच 1000 ADच्या आसपास मी जसं तुम्हाला सांगितलं की चोला, चेरा, पांड्या हे राज्य होती, त्यातलं चोल राज्य जे होतं, चोल साम्राज्य बनलं होतं आता 1000 ADच्या आसपास. मग त्याच्यामध्ये जे राजे होते, राजेंद्र चोला असतील किंवा राजराज चोला असतील, याच्यावरही प्रश्न विचारले आहेत. याच्यावर
यांच्याशी रिलेटेड राजे कुठले कुठले होते, मग राजे आणि राज्य यांच्या जोड्या विचारलेल्या आहेत. मग मी सांगितलं की चोळा साम्राज्य किंवा चोळ साम्राज्य जे होतं याच्यावरही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. आणि मग नंतरचा कालखंड येतो बघा, मुस्लिम आक्रमण झालं भारतावरती. मग त्याच्यामध्ये मीर कासिम 7व्या शतकामध्ये झाला होता. जे आजचं सिंध आहे तिथं ब्राह्मण राजेशाही होती, तर ही ब्राह्मण राजेशाही उलथून टाकण्याचं काम मीर कासिमने केलं होतं. मग तिथला राजा दाहिरचं युद्ध असेल तेही आपल्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं. जसं मी तुम्हाला सांगत होतो की मुस्लिम आक्रांतांचं आक्रमण झाली, मग 1000 ते 1200 हा कालखंड जो होता तो यासाठीच खूप प्रसिद्ध होता की जसं मी आपल्याला सांगितलं की मुस्लिम आक्रांतांची आक्रमणं या कालखंडामध्ये झाली. मीर कासिमचं 7व्या शतकामध्येच आक्रमण झालं होतं, परंतु मेहमूद गझनी असेल किंवा मोहम्मद घुरी असेल यांची आक्रमण या कालखंडामध्ये झाली. आणि ही जी राज्य मी सांगितलं तुम्हाला 750 ते 1000च्या AD मध्ये एकमेकांशी लढून खिळखिळी झाली होती, त्यांचीच मग उपराज्य झाली होती बघा. गुज्जर प्रतिहाराचीच वेगवेगळी उपराज्य झाली होती. त्याच्यामध्ये चव्हाण राजघराणं होतं, सिसोदिया राजघराणं होतं, म्हणजे हे राजपुतानाची गोष्ट चालू आहे, आजचा राजस्थान, किंवा अजून बरीचशी घराणे होती. मग यांच्याशी या मुस्लिम आक्रांतांना लढावं लागलं इथं ताबा मिळवण्यासाठी. मग याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण असतील, बॅटल ऑफ तराई बिटवीन पृथ्वीराज चव्हाण अँड मोहम्मद घोरी हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तर हे मुस्लिम आक्रांत जे आले होते त्यांनी पुढे जाऊन म्हणजे त्यांनी इथं काही गव्हर्नर्स नेमले, काही सॅट्रप्स नेमले आणि त्यांच्या मार्फत इथं दिल्ली सुलतानत म्हणजे दिल्ली सुलतानशाहीची स्थापना केली. दिल्ली सुलतानशाहीची स्थापना कधीच झालेली आहे तर 1205च्या आसपास झालेली आहे बघा. याच्यामध्ये मोहम्मद घोरी जो होता त्यांनी इथं राज्य स्थापन केलं आणि त्याचा डेप्युटी किंवा गव्हर्नर म्हणून किंवा सुलतान म्हणून कोणाला नेमलं होतं तर कुतुबुद्दीन ऐबक. बघा मी जसं सांगितलं की इथं दिल्ली सुलतानशाहीची सुरुवात झाली होती. दिल्ली सुलतानशाही ही आजचा जो पाकिस्तान आहे तसंच इकडं उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगालपर्यंत पसरलेलं होतं सुरुवातीला, परंतु त्याच्यानंतर विस्तार होत गेलाय, अगदी दक्षिणेपर्यंत विस्तार होत गेला. परंतु हा एकाच दिवसात झाला नाही. याच्यामध्ये 1200 ते 1500 300 वर्षाचा कालखंड म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल बघा, कुठलीही राज्य अशी उदयास येतात, एका पीक लेवलला जातात, मग खाली डिक्लाइन यायला सुरुवात होते. तर हा जो कालखंड आहे यांचा तो हा 1200 ते 1500 कालखंड जर बघितला तर तुम्हाला दिल्ली सुलतानशाहीचा उदय आणि अस्त दोन्ही गोष्टी बघायला भेटतील. मग कुठकुठली राजघराणी आली होती, या कुठकुठल्या घराण्यांनी दिल्ली सुलतानशाही चालवली, याच्यामध्ये बघा इल्बारी घराणं म्हणजेच गुलाम घराणं असं म्हटलं जातं त्याला. त्याच्यानंतर खिलजी घराणं होतं, त्याच्यानंतर तुगलक घराणं होतं, सय्यद घराणं होतं, त्या व्यतिरिक्त लोधी घराणं होतं. तर अशा घराण्यांनी दिल्ली सुलतानशाहीवर राजेशाही चालवली. याच्यावरही प्रश्न विचारले जातात. मग कुठल्या सुलतानाच्या कालखंडामध्ये कुठल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी झाली असतील. अल्लाउद्दीन खिलजीवर पुन्हा पुन्हा MPSCने प्रश्न विचारलेला आहे की मार्केट रिफॉर्म असतील किंवा त्यांनी धर्माचा हस्तक्षेप सहन केला नाही राजकारभारामध्ये, किंवा अकबरवर पुढे मुघलांमध्ये गेल्यानंतर त्यांनी पण तेच काही काम केलं होतं की जे मौलवी होते किंवा जे धार्मिक पंडित होते, जे मौलवी होते त्यांचं कुठलेही ॲडवाईस राजकारणामध्ये हस्तक्षेप त्यांनी सहन केलं नाही, याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे. त्यासोबतच त्या कालखंडामध्ये मग बर्नी असतील किंवा अमीर खुसरो असतील असे काही कवी होते, काही लेखक होते सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये, त्यांनी कुठल्या कुठल्या कवींना किंवा लेखकाला आश्रय दिला. त्यासोबतच वेगवेगळे स्थापत्यकला अस्तित्वात आली, म्हणजे पर्शियन इंडियन हे फ्युजन जे झालं होतं किंवा पुढं मुघल याच्यामध्ये आणखी ते पुढच्या चांगल्या पद्धतीने फ्युजन झालं होतं. तर हे फ्युजन जे आहे आर्किटेक्चरमध्ये, स्थापत्यामध्ये, याच्यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि मग हा जो कालखंड आहे दिल्ली सुलतानशाहीचा कालखंड हा संपुष्टात येतो 1526ला. 1526ला काय झालं होतं तर 1526ला फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत झालं होतं, ज्याच्यामध्ये बाबूरनी इब्राहिम लोधी म्हणजे लोधी घराणं जे शेवटचं घराणं दिल्ली सुलतानशाहीवर राज्य करत होतं त्याला हरवून इथं मुघल सत्तेची स्थापना केली होती. तर मुघल सत्तेच्या वरती पण प्रश्न विचारलेले आहेत. मग ते औरंगजेब असेल किंवा शहाजहानच्या दरबारामध्ये कुठले पेंटर होते किंवा जहांगीरच्या संबंधित काही माहिती विचारली असेल किंवा औरंगजेबाच्या संदर्भात काही माहिती विचारलेली असेल, तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण प्रिपेअर करावं लागेल. आणि लेटर मुघलच्या बाबतीत सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे की क्रोनॉलॉजी विचारली होती की मग बहादूर शाह होते किंवा मोहम्मद शाह होते किंवा फरुख सियर यांचं एक क्रोनॉलॉजी कुठल्या पद्धतीने त्यांचा कालखंड कुठला होता याच्यावरही प्रश्न विचारलेले आहेत. त्यासोबतच या कालखंडामध्ये काही स्त्रियांनी काही कामं केलेली असतील त्याच्याबद्दलही प्रश्न विचारले आहेत. मग गुलबदन बेगमचं जे हुमायूनामा होतं त्याच्याबद्दल प्रश्न विचारला आहे, किंवा कॅलिग्राफीमध्ये, हँडरायटिंगमध्ये कोणाचं काही कंट्रीब्युशन असेल ते स्पेशली स्त्रियांमध्ये, याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे. मग त्या दृष्टीने आपल्याला हा पोर्शन प्रिपेअर करावा लागेल. आता म्हणजे
आता मुघल सल्तनतच्या बाबतीमध्ये मी जसं सांगितलं की हा जो कालखंड होता मुघल सल्तनतचा, हा होता 1526 ते 1707 पर्यंत सिंगल हँडेडली किंवा मोनोपॉली म्हणू शकतो आपण त्यांना वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. परंतु 1707ला औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबाने त्यांच्या कालखंडामध्येच अशा पद्धतीने राजकारभार केला होता की म्हणजे जनतेला नाराज करणं किंवा धार्मिक बाबीमध्ये इतरांच्या हस्तक्षेप करणं, त्यामुळे रॅडिकल फंडामेंटलिस्ट असं म्हटलं गेलं कुठेतरी औरंगजेबाला. आणि त्यानंतरची जी रिॲक्शन होती स्पेशली महाराष्ट्र त्यानंतरची जी मुघल सत्तेविरुद्धची रिॲक्शन होती स्पेशली महाराष्ट्रामधून छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कुठेतरी हे जे मुघल साम्राज्य होतं हे दख्खनच्या पठारामध्ये आणून गाडलं गेलं. अशा पद्धतीचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. मग हे 1707 नंतर हे खिळखिळ झालं होतं. तसं चालायला नावापुरतं 1858 पर्यंत म्हणजे जेव्हा उठाव झाला होता 1857चा तोपर्यंत हे साम्राज्य जे होतं मग ते साम्राज्य म्हणताच येणार नाही, कारण लाल किल्ल्यापर्यंतच आजूबाजूला मर्यादित राहिले होते नंतर मुघल्स. तर हा कालखंड होता मुघलांचा. मग यांच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या साहित्याची निर्मिती झाली किंवा कलांची निर्मिती झाली, त्याच्यासोबत साम्राज्य विस्तार कशा पद्धतीने केला गेला, त्याच्यासोबत कुठले कुठले बादशाह झाले मुघल बादशाह, त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. हाही आवडता टॉपिक आहे. बरं, मग हे झालं मेडिवल इंडिया. आता जेव्हा युरोपियन लोक भारतामध्ये यायला सुरुवात झाले मग त्याच्यामध्ये सर्वप्रथम आले होते बघा पोर्तुगीज, वास्को द गामा 1498, कालिकत, झामोरिन राजा आपण वाचतो पुन्हा पुन्हा. त्यानंतर 1505 पासून त्यांनी राज्य स्थापन केलं होतं पोर्तुगीजांनी हळूहळू, किंवा त्याच्यानंतर आले होते डच, त्यानंतर आले होते ब्रिटिश, त्यानंतर फ्रेंच. यांच्यामध्ये पुन्हा रायवरली झाली भारतामध्ये राज्य कोण करणार. आले हे लोक व्यापारी म्हणून, परंतु हळूहळू त्यांनी एक टेरिटोरियल पॉवर म्हणून स्वतःचं प्रेझेन्स बिल्ड केलं, कारण त्यांना कळलं की हे लोक आपापसातच भांडणं करतात किंवा यांची ताकद हे एकमेकांशी लढण्यातच खर्च होते. एक साम्राज्य म्हणून एकजुटीने लढू शकत नाहीत, त्यामुळे या गोष्टी होत गेल्या. म्हणजे बघा ब्रिटिशर्स एकदम पिकलं, त्यांच्या राजसत्तेच्या पिकला ही जर बघितलं तर 2 लाखापेक्षा कधीच भारतामध्ये ब्रिटिशर्स जास्त नव्हते, परंतु त्यांनी 30 करोड जनता 40 करोड जनता त्यांच्यावर राज्य केलं, वेठीस धरलं जनतेला. मग त्याच्यासाठी ही एकजूट महत्त्वाची असते. म्हणूनच आपल्या संविधानाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याचे शिल्पकार आहेत त्यांनी भारताला नेमून देतानाच असं नेमलेलं आहे की इंडिया दॅट इज भारत इज द इंडिस्ट्रक्टिबल युनियन. म्हणजे पुन्हा त्याच्यामधून फाळणी होणार नाही किंवा याच्यामधून देशामधून कुठलाही भाग विलग करता येणार नाही, ही पहिली कंडिशन टाकलेली आहे आपल्या संविधानामध्ये. म्हणजे हा जो इतिहास आहे भारताचा तो इतिहास आणि त्या इतिहासातून कुठेतरी धडा घेतलेला आहे आपण. त्यामुळे एकजूट असणं भारताने किंवा भारताच्या लोकांनी हे सर्वात महत्त्वाची गरज आहे. स्पेशली आता पोस्ट ट्रूथ पॉलिटिक्सच्या जगामध्ये हे महत्त्वाचे आहे. याच्याबद्दल मी भारतीय इतिहासाचे धडे आणि म्हणजे लेसन्स फ्रॉम द इंडियन हिस्ट्री याच्याबद्दल मी एक सेपरेट लेक्चर कंडक्ट करेल, आपण त्यावेळेला पाहूया. बरं, हे मॉडर्न हिस्ट्रीकडे आपण वळतोय आता. मग हे ब्रिटिशांनी भारतामध्ये कशा पद्धतीने सत्ता स्थापन केली, ब्रिटिशांनी कशा पद्धतीने प्रशासन उभा केलं, कशा पद्धतीने राजकीय संस्था शैक्षणिक संस्था उभा केल्या, त्याच्या आधी काही वर्तमानपत्राच्या चळवळी चालल्या. मग हे जे ब्रिटिशांनी सत्ता काबीज केली ते सत्ता काबीज करताना कुठली कुठली युद्ध लढली, म्हणजे कर्नाटिक युद्ध असेल, बक्सरचं युद्ध असेल, प्लासीचं युद्ध असेल, त्याच्यानंतर मराठ्यांविरुद्ध 3 युद्ध लढले होते 1775 ते 1782, त्यानंतर 1803 ते 1804 आणि त्यानंतर 1818 ते 1819 अशी 3 युद्ध लढली मराठ्यांविरुद्ध. जे वड्यार राजघराणं होतं त्यांची सत्ता उलटून टाकून सय्यद अली म्हणजे टिपू सुलतान हे जे होते हे पुढे राज्य करत होते. तर मग टिपू सुलतान किंवा मैसूर घराण्याविरुद्धही ब्रिटिशांनी लढा दिला आणि त्यांच्याविरुद्धही 4 युद्ध लढली होती. मग श्रीरंगपट्टणमचा तह किंवा श्रीरंगपट्टणमचा चौथी लढाई होती, त्याच्यामध्ये टिपू सुलतानचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मग ते खालसा केलं गेलं साम्राज्य किंवा वड्यार डायनास्टीकडे रिस्टोर केलं गेलं. बरं, तर याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. ब्रिटिशांच्या साम्राज्य विस्तारामध्ये कुठकुठली युद्ध लढली गेली म्हणजे विचारलेलं आहे, म्हणजे प्लासी किंवा बक्सरच्या लढाईवर प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर श्रीरंगपट्टणमच्या तहाबद्दल प्रश्न विचारलेला आहे बघा. त्यानंतर आपण बघितलं की मराठ्यांच्या विरुद्ध त्यांनी जिंकलं, बंगालमध्ये तिकडे प्लासी बक्सरने जिंकलं, इकडं मैसूरमध्ये इकडं खाली 4 युद्ध झाली टिपू सुलतान विरुद्ध आणि हैदर अली विरुद्ध, मग त्यांच्या विरुद्ध जिंकले. अशा पद्धतीने मग त्यांनी विस्तार करायला सुरुवात केली होती. मग इथले काही राजघराण्यांनाही हाताशी धरलं होतं. मग त्याच्यामध्ये निजाम असतील किंवा अजून काही नेपाळचं राजघराणं होतं किंवा अजून काही राजघराण्याची नावं घेता येतील. बरं, मग हे जे साम्राज्य विस्तार झाला, प्रशासनाची घडी लावली, मग त्याच्यामध्ये जी कायदे व्यवस्था आणि प्रशासन स्थापन केलं, मग त्याच्यामध्ये ज्युडिशियरी म्हणजेच न्याय व्यवस्था असेल किंवा प्रशासन असेल याची व्यवस्था किंवा त्यांच्या काळामधले जे गव्हर्नर जनरल होते किंवा गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होते, त्याच्यानंतर व्हाईसरॉय होते, यांच्या संदर्भात कुठल्या महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या असतील
त्याच्याबद्दलही प्रश्न विचारले आहेत. मग आपण वळूया बघा स्वातंत्र्य चळवळीकडे. एकदा बोर्ड क्लिअर करून घेऊया आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आधुनिकतेकडे वळलो होतो. ब्रिटिशांनी कशा पद्धतीने सत्ता काबीज केली भारतामध्ये आणि कशा पद्धतीने प्रशासनाची आणि न्यायव्यवस्थेची घडी बसवली हे आपण पाहिल्यानंतर त्यांचा विस्तार पण पाहिला होता. मग आपण सर्वात महत्त्वाचा कॉम्पोनंट बघायचा आहे आपला, तो म्हणजे स्वातंत्र्य चळवळ. स्वातंत्र्य चळवळ हा एक हाय वेटेज टॉपिक आहे. याच्यामध्ये एक 6 ते 7 प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा टॉपिक इग्नोर करून चालणार नाही. आणि तत्पूर्वी मला एक गोष्ट सांगायची होती की मध्ययुगीन इतिहास शिकवताना आपण एक राज्य मिस केलं होतं आणि ते महत्त्वाचं आहे, ते म्हणजे विजयनगर एम्पायर. याच्यावर MPSCने पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले आहेत राज्यसेवा परीक्षेमध्ये. विजयनगर साम्राज्य बघा, ह्याचा जर बेस बघितला आपण तर आजचं जे कर्नाटक आहे इथं तुम्हाला बेस दिसेल. म्हणजे तुंगभद्रा नदी जी आहे त्याच्या किनारी हे राज्य उदयास आलं होतं. हे राज्य आलं होतं बघा 1336ला उदयास आणि 1526 की 20 एक्झॅक्टली बघा तुम्ही एकदा. यावेळेस तालिकोटाची लढाई जी झाली होती ना, तालिकोटा बॅटल, म्हणजे 300 वर्ष राज्य केलं होतं या राज्याने. याच्यामध्ये महत्त्वाचे राजे झाले होते बघा, म्हणजे वेगवेगळ्या डायनेस्टी झाल्या होत्या. संगम डायनेस्टी होती, सालुवा डायनेस्टी होती, तुलुवा डायनेस्टी होती आणि मोठे राजे झाले होते याच्यामध्ये. म्हणजे बघा, हे जे साम्राज्य होतं हे एकंदरीतरित्या 300 वर्ष राज्य चाललं यांचं. आणि हे साम्राज्य यासाठी महत्त्वाचं होतं, जे साऊथ इंडिया आहे, तुंगभद्रा नदी तिथे, म्हणजे जे सुलतानशाही होती दिल्लीची, ते खाली दख्खनेमध्ये वेगवेगळे शक्ल तयार झाली त्याची. म्हणजे आदिलशाही असेल, निजामशाही असेल, बारिशशाही असेल, बेरारशाही असेल, कुतुबशाही असेल, या सर्वांविरुद्ध लढाई देण्याचं काम विजयनगर एम्पायरने केलं होतं. तोंडाईमलाई नावाचा एक एरिया आहे बघा, म्हणजे तुंगभद्रा आणि वरचा जी नदी आहे त्याच्यामध्ये हा एक फर्टाईल एरिया आहे. त्यामुळे याच्यासाठी खूप जास्त लढाया झाल्या होत्या यांच्या. त्याचाच एक पार्ट होता तालिकोटाची लढाई, ज्याच्यामध्ये हे साम्राज्य कुठेतरी संपुष्टात आलं. परंतु या साम्राज्याचं एक रिच कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. मग साहित्याच्या दृष्टीने असू द्या किंवा स्थापत्याच्या दृष्टीने असू द्या किंवा त्यांचं जे लिगेसी आहे ओव्हरऑल, त्यांचं जे अष्टप्रधान मंडळ असेल, तर हे याच्याबद्दल खूप महत्त्वाचं हे एम्पायर आहे, हे आपल्याला व्यवस्थित तयार करायचं आहे. तर येऊया आपण स्वातंत्र्य चळवळीकडे परत. स्वातंत्र्य चळवळीमध्ये बघा, तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये पहा, आपल्याला स्वातंत्र्य चळवळीमध्ये सर्वात प्रथम आपण जाणून घेतलं की ब्रिटिशांनी कशा पद्धतीने सत्ता काबीज केली आणि प्रशासन व्यवस्था लावली. परंतु ही प्रशासन व्यवस्था भारतीयांना पटणारी नव्हती. म्हणजे बरीच अन्यायी आणि जुलमी होती. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातून, वेगवेगळ्या लोकांमधून याचा विरोध केला गेला. यांच्याविरुद्ध उठाव झाले. म्हणजे बघा, यांनी जी महसूल व्यवस्था आणली होती त्याच्यामध्ये रयतवारी असेल, कायमधारा पद्धती असेल, तर यांच्याविरुद्धही उठाव झाले. आणि मग ते आदिवासी उठाव असतील, शेतकरी उठाव असतील, कामगार उठाव असतील, तर हे सर्व उठाव आपल्याला जाणून घ्यायचे असतात आणि याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. पर्सनॅलिटी स्पेसिफिक पुन्हा पुन्हा प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर 1857चा उठाव जो होता हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. याला कोणी सैनिकाचं बंड म्हटलं तर कोणी याला स्वातंत्र्य समर म्हटलं पहिलं. याच्याबद्दलही मतभेद आहेत. आणि याच्यावर प्रश्न म्हणजे आत्ता 2024लाच प्रश्न विचारला होता. म्हणजे तात्या नानासाहेब पेशवे यांनी कुठलं नेतृत्व केलं होतं, कुठल्या क्षेत्राचं, कानपूरचं नेतृत्व केलं होतं. तर हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, याच्यावर प्रश्न विचारू शकतात. मग त्यानंतर जो शैक्षणिक व्यवस्था आली होती, म्हणजे शैक्षणिक व्यवस्थेवर, स्वातंत्र्यपूर्व काळातील शैक्षणिक व्यवस्थेवर आणि स्वातंत्र्यानंतरच्या शैक्षणिक व्यवस्थेवर MPSCने इतिहासामध्ये पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले आहेत. स्वातंत्र्यानंतरचे आयोग जे आहेत, म्हणजे मुदलियार आयोग असेल, राधाकृष्णन आयोग असेल किंवा नॉलेज कमिशन असेल सॅम पित्रोदा यांच्या नेतृत्वाखालचं, यांच्यावर पुन्हा पुन्हा, म्हणजे महिला शिक्षण आयोग होता त्याच्याबद्दलही प्रश्न विचारला होता दुर्गाबाई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली. मग हे व्यवस्थित करून घ्यायचे एरियाज. मग स्वातंत्र्य चळवळीचे टप्पे जे होते बघा, सर्वात पहिला टप्पा होता तो आर्थिक टीकेचा. आर्थिक टीकेचा यासाठी की ब्रिटिशर्स होते युरोपमधले, इथं आले होते, राज्य करत होते. इथला जो पैसा, इथली संपत्ती जी आहे ती कुठेतरी इथून घेऊन जात होते. मग ते वेगवेगळ्या माध्यमातून घेऊन जात होते. त्याची कुठली माध्यमं आहेत याच्यावर पण MPSCने प्रश्न विचारला. म्हणजे टॅरिफ असेल किंवा इथल्या उद्योगांवर जास्तीत जास्त कर लावलेले असतील किंवा त्या व्यतिरिक्त इथल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या जी सॅलरी दिली जायची ती असेल. मग अशा पद्धतीची आर्थिक टीका लोकांना कळायला लागले की कशा पद्धतीने इथून ब्रिटिशर्स आपल्याला लुटत आहेत. त्याला आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत म्हणतात. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. दादाभाई नौरोजी असतील, RC दत्त असतील. मग पुढे
हा जो कालखंड होता म्हणजे शैक्षणिक प्रसार, त्याच्या आधी आपण मॅकॉलेचं धोरण बघतो की वुड्सचा खलिता बघतो, शिक्षणाचा प्रसार कशा पद्धतीने सुरुवात झाली होती भारतामध्ये, आणि हे पाश्चिमात्य शिक्षण घेतलेले जे लोक होते, मग कोणी स्वातंत्र्य चळवळीमध्ये सामील झाले, कोणी समाज सुधारणेच्या चळवळीमध्ये सामील झाले. मग हे पर्सनॅलिटी स्पेसिफिक असू द्या किंवा चळवळ स्पेसिफिक प्रश्न विचारलेले आहेत पुन्हा पुन्हा, ते बघायचं आहे आपल्याला. बघा 1885 एक माइलस्टोन इयर म्हणलं जातं स्वातंत्र्य चळवळीमध्ये, कारण या वर्षी काँग्रेस म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली होती. इंडियन नॅशनल काँग्रेस स्वातंत्र्य चळवळीला एक सेंट्रल ऑर्गनायझेशन म्हणून रिप्रेझेंट करते. बघा 1885 हे जे वर्ष आहे हे एक माइलस्टोन इयर मानलं जातं, कारण इथे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली होती. त्याआधीही खूप सारे उठाव झाले होते मी जसं सांगितलं. त्यासोबतच आर्थिक टीका, शैक्षणिक धोरण या संदर्भात प्रश्न विचारले जातात. त्यासोबतच गव्हर्नर जनरल कोण होते, व्हाईसरॉय कोण होते या संदर्भात प्रश्न विचारले जातात. मग स्वातंत्र्य चळवळीला खऱ्या अर्थाने सुरुवात जरी 1885ला झाली असली, त्याआधी सुद्धा काही संघटना स्थापन झाल्या होत्या. म्हणजे महाराष्ट्रात असू द्या किंवा त्यावेळेचा बॉम्बे प्रांत होता हा, मग बंगालमध्ये असू द्या किंवा साऊथमध्ये तामिळनाडू म्हणजेच त्यावेळेचा मद्रास प्रांत, इथे ज्या संघटना स्थापन झाल्या होत्या याच्यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यासोबतच स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रामुख्याने लोक चळवळी लॉन्च केल्या गेल्या. मग त्याच्यामध्ये वंगभंग चळवळ असेल, असहकार चळवळ असेल, कायदेभंग चळवळ असेल, चले जाव चळवळ असेल, याच्याबद्दलही प्रश्न विचारले जातात. किंवा त्याच्या आधीही काही चळवळी झाल्या होत्या, मग त्याच्यामध्ये रिव्हॉल्युशनरी ॲक्टिव्हिटीज म्हणजे क्रांतिकारक चळवळी झाल्या होत्या. म्हणजे त्याच्यामध्ये अनुशीलन समिती होती, किंवा महाराष्ट्रामध्ये चाफेकर बंधू असतील, आनंद कानेरे असतील, किंवा वेगवेगळ्या संघटना होत्या. मग या संघटनांचंही कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. त्यासोबतच जे कामगार होते, वर्कर्स, यांचंही कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. तर या सर्वांबद्दल प्रश्न विचारले जातात. त्यासोबतच जी संविधानिक डेव्हलपमेंट आहे, म्हणजे ब्रिटिशांनी जे वेगवेगळे कायदे पास केले, म्हणजे रेग्युलेटिंग ॲक्ट असतील, चार्टर ॲक्ट असेल, पिट्स ॲक्ट असतील, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट असेल, त्याच्यानंतर मोर्ले मिंटो, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, त्याच्या व्यतिरिक्त भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, ऑगस्ट डिक्लेरेशन, नेहरू रिपोर्ट, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यासोबतच स्वातंत्र्य चळवळीमध्ये जेवढे काही लीडर्स होते त्या पर्सनॅलिटी स्पेसिफिक प्रश्न विचारले जातात. मग ते सर सय्यद अहमद खान असू द्या किंवा भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये समाविष्ट असलेले मुसलमान कुठले कुठले होते याच्यावर प्रश्न असतील, किंवा गांधीजींनी कुठल्या म्हणजे खिलाफत चळवळीच्या गांधीजींनी खिलाफत चळवळीची जी कमिटी होती, अलाहाबाद कमिटी, त्या हिंदू राष्ट्रवाद्यांना पाठिंबा दिला होता याच्यावरही प्रश्न म्हणजे डिटेलिंगमध्ये चाललेले आहेत, तर व्यवस्थितपणे पाहून घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीने आपण हा इतिहास पाहत असतो. आता वळूया आपण महाराष्ट्राच्या इतिहासाकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता महाराष्ट्राच्या इतिहासाकडे वळणार आहोत. महाराष्ट्राचा इतिहास, त्याच्यामध्ये बघा ओव्हरऑल वेटेज जर बघितलं आपलं पूर्व परीक्षेमध्ये, तर 2 ते 4 प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून हा एक महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे. वर्षभर जर तुम्ही आतापर्यंत अभ्यास केला असेल तर आता रिवाईज करणं हे खूप चांगलं राहील तुमच्यासाठी, कारण हातचे मार्क्स असतील हे. पण आता जर तुम्ही सुरुवात करत असाल तर न केलेली बरी, कारण याच्यामध्ये खूप डिटेलिंगमध्ये गेलेले आहेत. तेवढं डिटेलिंगमध्ये तुम्हाला आउटपुट भेटणार नाही ॲज कम्पेअर टू बाकीच्या सब्जेक्टमध्ये लक्ष घातलं तर. बरं, आपण महाराष्ट्राचा इतिहास बघतोय आता. तर महाराष्ट्राच्या इतिहासमध्ये प्राचीन, मध्ययुगीन, आधी बघतो आपण. याच्यामध्ये एक तोंडओळख म्हणून गोष्टी बघतो आपण याच्यामध्ये, की प्रागैतिहासिक साईट्स कुठल्या कुठल्या होत्या. जसं मी तुम्हाला सांगितलं, जोरवे संस्कृतीमधल्या असतील किंवा त्याच्या व्यतिरिक्त काही साईट्स आहेत, त्याच्याबद्दल एखादा प्रश्न विचारला तर विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये कुठकुठली राजघराणी झाली, मग सातवाहन असेल, वाकाटक असतील, त्यानंतर राष्ट्रकूट असतील, यादव घराणं असेल, त्यानंतर छत्रपती शिवरायांनी उभा केलेलं आपलं स्वराज्य असेल, किंवा पेशवाईने आटकेपार लावलेले झेंडे असतील, याच्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. किंवा आधुनिक काळातलेही जे राजे होते, म्हणजे ब्रिटिश आल्यानंतर सुद्धा, मग म्हणजे कोल्हापूरची गादी असेल किंवा साताऱ्याची गादी असेल, यांच्याशी रिलेटेड, म्हणजे त्याच्या आधी राजे प्रताप सिंह होते किंवा मग छत्रपती शाहू महाराज होते, यांच्याबद्दलही प्रश्न विचारलेले आहेत. मग व्यवस्थित करायचं, म्हणजे इव्हन राजपुतानामधल्याही घराण्यातले मानसिंग असतील, किंवा इकडं साऊथमध्ये आपले मराठा राजे जे होते छत्रपती राजे सरफोजी, यांच्याबद्दलही प्रश्न विचारलेले आहेत. मग ते आपण व्यवस्थित करायचं आहे, गोष्टी बघायच्या आहेत. मग येतो बघा आपण समाज सुधारकांकडे. महाराष्ट्र ही समाज सुधारकांची खाण म्हणता येईल. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काही अनिष्ट रूढी परंपरा ज्या होत्या त्याच्याविरुद्ध लढा दिला गेला. त्याच्यासोबतच समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचं, शिक्षणाचा प्रसार करण्याचं आणि हक्कांबद्दल जागरूक करण्याचं काम हे समाज सुधारकांनी केलेलं आहे. मग समाज सुधारक वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला क्लासिफाय करता येतील. मग स्त्रीमुक्तीसाठी, म्हणजे स्त्री दास्यातून त्यांना मुक्त करणारे समाज सुधारक असतील, त्याच्या व्यतिरिक्त दलित चळवळीमध्ये काम करणारे समाज सुधारक असतील, किंवा कामगारांसाठी काम करणारे समाज सुधारक असतील. या सर्वांचा आपल्याला इतिहास पाहायचा असतो. याच्यामध्ये त्यांनी
काम सुरू केलेली काही नियतकालिके असतील, काही पाक्षिके असतील, काही साप्ताहिके असतील, त्या व्यतिरिक्त काही त्यांनी ज्या चळवळी उभा केल्या त्या चळवळीमध्ये काही सेशन झालेले असतील, म्हणजे काही अधिवेशनं झाले असतील, मग त्यावेळेसचे अध्यक्ष कोण होते, स्वागताध्यक्ष कोण होते, त्यावेळेस सचिव कोण होते, अशा पद्धतीच्या डिटेलिंगमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. समाजसुधारकांची अगदी नावच सांगायची झाली तर बाळशास्त्री जांभेकर घेतलं, किंवा आपण नानाशंकर शेठ, भाऊदाजी लाड, त्या व्यतिरिक्त आत्माराम पांडुरंग तरखडकर असतील, दादोबा पांडुरंग तरखडकर असतील, भास्कर पांडुरंग तरखडकर असतील, राघोबा भांडारकर असतील, किंवा त्याच्या पुढे गेल्यानंतर आपला विष्णुबुवा ब्रह्मचारी, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, रानडे, चंदावरकर यांच्याबद्दल, न्यायमूर्ती रानडे यांच्या, न्यायमूर्ती चंदावरकर यांच्याबद्दलही प्रश्न विचारलेले दिसतील तुम्हाला, किंवा फुले शाहू आंबेडकर ज्यांचा आपण महाराष्ट्र म्हणतो, किंवा त्याच्या आधी सार्वजनिक सभा होती, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन होती, यांच्यामध्ये काम करणारे किंवा त्यांच्या संघटनेशी रिलेटेड गोष्टीही विचारलेल्या आहेत. परमहंस मंडळी असेल, मानव धर्म सभा असेल, यांच्या संदर्भातही प्रश्न विचारलेले आहेत. मग डिटेलमध्ये करायचं आहे. फुले शाहू आंबेडकरांबद्दल पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले आहेत. बऱ्याच वेळेला असं झालं की समाज सुधारकांचं वर्णन दिलेलं आहे आणि त्या वर्णनावरून तुम्हाला समाज सुधारक ओळखायचा आहे. म्हणजे महात्मा फुलेंबद्दल तो प्रश्न विचारला होता की स्कॉटिश मिशनरी शाळेत शिकले होते, त्यांना बुद्धिप्रमाण्याची ओळख तिथूनच बुद्धिप्रमाण्यवादाची म्हणजेच रॅशनॅलिझमची ओळख तिथूनच झाली. मग त्यांनी स्त्रीमुक्तीसाठी चळवळ उभा केली, किंवा नाव्यांचा संप कोणी घडून आणला होता, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वर्णन दिलं होतं की त्यांचे वडील आर्मीमध्ये सुभेदार होते, किंवा त्यांच्या घरामध्ये कबीरांची शिकवण फॉलो केली जात होती, किंवा त्यांच्या शाळेतील जी पिऊन होती त्यांना त्यांचं दप्तर अस्पृश्य वाटे. अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारलेला आहे आणि डिटेलमध्ये विचारलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित करायचं आहे. त्या व्यतिरिक्त पुढचा पोर्शन आहे याच्यामध्ये बघा, चळवळी. आता चळवळीमध्ये 3-4 चळवळी अभ्यासाच्या असतात आपल्या मुख्यतः. त्याच्यामध्ये सत्यशोधक समाज चळवळ असेल, ब्राह्मणेतर चळवळ असेल, त्या व्यतिरिक्त संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल, किंवा मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळ असेल, त्या व्यतिरिक्त गोवा लिबरेशन म्हणजे गोवा मुक्तीसंग्राम या संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे ब्राह्मणेतर चळवळबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे ही एक ऑफशूट होती सत्यशोधक समाज चळवळीचा. त्याच्याशी रिलेटेड मग सत्यशोधक समाज चळवळ महात्मा फुलेंनी सुरू केली होती, त्यांचं मुखपत्र कोणतं होतं, त्याच्याशी रिलेटेड पर्सनॅलिटीज कोणत्या होत्या याच्यावरही प्रश्न विचारलेले आहेत. ब्राह्मणेतर चळवळीमध्ये म्हणजे केशवराव जेधे असतील किंवा दिनकरराव जवळकर असतील यांच्याबद्दल प्रश्न विचारले आहेत, किंवा त्यांनी श्रीपतराव शिंदे असतील त्यांनी सुरू केलेली न्यूजपेपर कुठली होती याच्याबद्दलही प्रश्न विचारलेले आहेत. मग ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगितलं संयुक्त महाराष्ट्र चळवळ, मग महाराष्ट्र एकीकरण समिती असेल, किंवा साहित्य संमेलनाचा त्याच्यामधला रोल असेल, किंवा साहित्यिकांचा रोल असेल, मग आचार्य आत्रे असतील, गत्रे माडगुळकर असतील यांच्याबद्दलही प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून आपल्याला तेही व्यवस्थित करायचं आहे. मग त्या व्यतिरिक्त मी मराठवाडा मुक्ती संग्राम चळवळ जे सांगितलं, मग त्याच्यामध्ये आर्य समाजाची भूमिका असेल, किंवा त्या व्यतिरिक्त काही नेते होते, मग श्रॉफ असतील, किंवा बघा मग त्या व्यतिरिक्त यामध्ये काही नेते होते, मग त्याच्यामध्ये श्रॉफ असतील, किंवा स्वामी रामानंद तीर्थ असतील, त्यानंतर काशीनाथराव वैद्य असतील, डॉक्टर मेळकोटे असतील, यांच्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. तर त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर करावं लागेल. इव्हन रामचंद्र राव म्हणून तेलंगणामध्ये जे नेते होते हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या लढ्यामध्ये, त्यांच्याबद्दलही प्रश्न विचारलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपला हा सब्जेक्ट प्रिपेअर करायचा आहे. बघा हे माझं पहिलंच लेक्चर होतं आणि आपल्याला रिव्हिजन माझ्याकडनं कशी मदत होईल तुमच्यासाठी या पद्धतीने एक लेक्चर सिरीज सुरू करते. त्याच्याबद्दल तर मी एक 5 मिनिटाचा सेपरेट व्हिडिओ टाकेलच कशा. तर अशा पद्धतीने आपण हा इतिहासाचा एक ओव्हरव्ह्यू पाहिलेला आहे. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गोष्टीचं आउटपुट कसं देता येईल, आपल्याकडनं कसा फायदा देता येईल हे आपण पाहतोय. जर आवश्यकता वाटली तर याच्यामध्ये आणखी एक रिवाइज्ड व्हर्जन आपण 3 तासाचं कंडक्ट करू शकतो. फक्त याच सब्जेक्टसाठी नाही तर प्रत्येक सब्जेक्टसाठी आपण सुरुवातीला 1-1.25 तासाचा व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि त्यानंतर जर आपला प्रतिसाद भेटला, मायबाप रसिक विद्यार्थी मित्र जनता, तर आपण 3-3-4 तासाचे व्हिडिओ आपण रिव्हिजन व्हिडिओ लेक्चर घेऊ. धन्यवाद.